कैलास फिरकीचा जादूगार पाहायला मिळतोय. नक्कीच पलसदरी एक्सप्रेस पाहायला मिळते गोलंदाजी ट्रॅक वरती. स्ट्राईकला गणेश आणि गोलंदाजी ट्रॅक वरती पलसदरी एक्सप्रेस ज्यांची ओळख पाहायला मिळते अर्थातच कैलास कैलास उघडे. चला नक्कीच आता मात्र उत्तरार्धाला सुरुवात पाहायला मिळतीये. पहिल्याच चेंडूवरती याच साठी इथवरचा प्रवास मात्र करून आलेला संघ अर्थातच खंडाळा संघ पहिल्या चेंडूवरती स्वतःला सिद्ध करतोय. फलंदाज गणेश ठोक डीजे. सर केला तर 93 धावा गोळा केल्या. 94चा पाठलाग करायचा आहे कारण थांबून चालणार नाहीये दोन्ही फलंदाजांना. आणि पहिल्या चेंडूवरती मोठा फटकार सजला गेला षटकाराला. दुसरा चेंडू नक्कीच कुठेतरी अगदी बॅटच्या इनर एजला लागला आणि त्यानंतर इथून मात्र एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. गोलंदाजांना कमबॅक करणं गरजेचं असेल कारण क्रिकेटमध्ये म्हटलं जातं जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत कुणी हारेल कुणी जिंकेल हे सांगू शकत नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल पाहायला मिळतोय. आता मात्र शॉर्ट लॉंग ऑफ तैनात केला आहे. फाईन स्लिप मध्ये झेल पकडण्याची संधी मिळाली होती परंतु नक्कीच तिथवर क्षेत्ररक्षक पोहोचला नाही आणि त्यानंतर मात्र इथून एकच धाव पूर्ण झाली. एका धावेने पुन्हा एकदा धाव फलकाचा विचार केला तर 3 चेंडूंचा वादळी खेळ समाप्त होत 7 धावा लगावल्या गेल्या आहेत खंडाळा टीमनं. आता मात्र स्ट्राईकला मंगेश. चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली राहिला याच साठी म्हटलं जातं कैलासला की पलसदरी एक्सप्रेस का म्हटलं जातं. खरोखरच जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते कैलास या गोलंदाजाची. अजून एक मोठा फटका मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली. क्षेत्ररक्षकानं चुकी केली आहे. बबलूने चुकी केली आहे. नक्कीच कुठेतरी झेल पकडणं गरजेचं होतं कारण ग्राउंड कव्हर झाला होता त्यानंतर झेल नक्कीच पकडला गेला असता परंतु नियतीला मान्य नाहीये आणि त्यानंतर एक सिंगल आली. पुन्हा एकदा मोठा फटका अगदी आता मात्र कव्हर्स आणि पॉइंटच्या मधून उडवला. नक्कीच नशिबाची साथ देखील मिळाली. मागच्या चेंडूचा विचार केला तर झेल सुटली आणि त्यानंतर येणाऱ्या चेंडूवरती चौकार. षटक क्रमांक 1 संपलं. एका षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या झाली ती मात्र 12 धावा. आणि आता मात्र गोलंदाजी मार्कवर गोलंदाज बबलू. पहिल्या गोलंदाजाचा विचार केला तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता त्यानंतर गोलंदाजानं कमबॅक केला आणि कमबॅक गोलंदाजी पाहायला मिळाली पलसदरी संघाकडून. कैलास या गोलंदाजाची शेवटचा चेंडू जरूर अगदीच कव्हर्स आणि पॉइंटच्या वरतून उडाला चौकार आला परंतु कमबॅक पाहायला मिळेल कारण 94 धावा गोळा करायचा आहे खंडाळा टीमला. पहिलाच चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढलाय. नक्कीच इथे मात्र एकच धाव मिळेल कारण बॅकअप चांगलं पाहायला मिळतोय. जर क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर कव्हर्स त्यानंतर लॉंग ऑफ लॉंग ऑन डीप मिड विकेट आणि स्क्वेअर लेग. नक्कीच जबरदस्त क्षेत्ररक्षणाची रचना पाहायला मिळतीये मैदानाच्या आत. पुन्हा एकदा मोठा फटका मिस टायमिंग स्ट्रोक. चेंडू खाली. क्षेत्ररक्षक इथे मात्र कोणतीही चुकी नाहीये आणि धक्का क्रमांक लागलाय तो
पहिला आणि बॅक टू द डगआउट. अंपलाय मंगेशचा खेळ. ठोक डीजे. मला सिद्ध केलंय कारण या त्या विशालला मात्र पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलं. डीजे मास्टरला संधी मिळाली आहे. ठोक डीजे. विशालवरती जसं आक्रमण चढवलं होतं फलंदाजानं पलसदरीच्या, तसं विशाल देखील फलसदरीच्या गोलंदाजांवरती आक्रमण चढवतोय. पुन्हा एकदा मोठा फटका. नक्कीच गॅप सिलेक्शन झालंय आणि नक्कीच चेंडू पुन्हा एकदा थांबणार नाहीये. चौकार आलाय. लगातारचा दुसरा मोठा ठोक डीजे. पाहायला मिळतीये विशाल या फलंदाजाची वैयक्तिक 2 चेंडूमध्ये 10 धावा गोळा केल्या आहेत. जबरदस्त कमबॅक पाहायला मिळतोय. खंडाळा संघ सहजासहजी सामना सोडणार नाहीये. त्यानंतर गोलंदाज दबावाखाली येतोय बबलू. बबलूनं एक अव्वंत चेंडू फेकलाय. पंच सांगतायत हा चेंडू डाव्या एसटीचा बाहेर आला. त्यानंतर अव्वंत चेंडू घोषित केलाय पंचांना. धावफलकाचा विचार केला तर 30 धावा अजूनही दुसरं षटक चालू असताना पुन्हा एकदा मोठा फटका. मिडल ऑफ द बॅट, स्वीट ऑफ द साऊंड आणि नक्कीच पुन्हा एकदा सीमारेषा कव्हर केले षटकाराच्या साह्यानं. ठोक डीजे. थोडासा आम्हाला थोडासा वेळ द्या. इथे स्कोअर कडून थोडीशी एक चुकी झाली आहे. एक मिनिट पण थांबा थोडस. हॅलो. नक्कीच पहिल्या चेंडूचा विचार केला तर एक सिंगल आली होती. दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर षटकार. तिसऱ्या चेंडूवरती विकेट. चौथ्या चेंडूचा विचार केला तर षटकार. पाचव्या चेंडूवरती चौकार. त्यानंतर एक वाईट आणि त्यानंतर एक षटकार आला 7व्या चेंडूवरती. टोटल ओव्हर तिथे संपले आणि त्यानंतर हे 2 चेंडू फेकलेत ना, ते वाईटचे फेकलेत, ते एक्स्ट्रा चेंडू फेकलेत. नक्कीच येथून मात्र षटक क्रमांक 2 समाप्तीचा इशारा येतोय. टोटल धावफलकाचा विचार केला तर 36 धावा.
हॅलो. पंच. पहिल्या चेंडूवरती सिंगल आली होती. दुसऱ्या चेंडूवरती षटकार. दुसऱ्या तिसऱ्या बॉलला विकेट आली आहे. तिसऱ्या बॉलवरती विकेट आली आहे. पहिल्या बॉलला सिंगल, दुसऱ्या बॉलला षटकार, तिसऱ्या बॉलला विकेट, चौथ्या बॉलला षटकार, पाचव्या बॉलला चौकार, सहाव्या बॉलचा विचार केला तर वाईट आणि सातवा चेंडू षटकार. आताचा लास्ट बॉल टाकला तो वाईट आहे, परंतु जिथे जो षटकार जातो सातव्या चेंडूवरती तिथे ओव्हर संपते आणि त्यानंतरचे ते दोन वाईट टाकले ते एक्स्ट्रा मध्ये येतात. म्हणजे ओव्हर होऊन दोन वाईट टाकले होते. हॅलो. चला इथून एक चेंडू बाकी आहे.
33 धावा धावफलकाचा विचार केला तर 33 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर 33 धावा. आणि गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच नागेश सज्ज झालाय आणि नक्कीच इथून मात्र एकच सिंगल मिळेल. एक सिंगलच्या साह्यानं टोटल 34 धाव्यांवरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा मोठा फटका नक्कीच पुन्हा एकदा षटकार सजवला गेला आणि षटकाराच्या साह्यानं धावफलकाचा विचार केला तर 40 धावा 40 धावा लगवल्या गेल्यात. अजूनही मंगेश या फलंदाजी मात्र अजूनही मैदानाच्या आतमध्ये प्रभावी करणारी पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा लिडिंग एज आणि एसटी रक्षकानं कोणतीही चुकी केली नाहीये. वसंत मात्र जबरदस्त झेल पकडला आणि ठोक डीजे. हॅलो चला वर्णे संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीचं कौल जिंकलाय आणि डिसिजन आम्हाला सांगायचंय. आणि मैदानाच्या बाजूने रवाना झालाय की ज्यानं P1चा पहिलं षटक हाताळलं होतं. अगदीच पहिल्या षटकामध्ये विलासनं त्याच्यावरती आक्रमण चढवलं होतं. तोच परशा मात्र पुन्हा एकदा फलंदाजीसाठी सज्ज झाला. एक डावखुरी हाताचा फलंदाज पुन्हा एकदा आल्या नक्कीच पहिल्याच चेंडूवरती मोठा फटका. कारण विलासनं पहिल्याच चेंडूवरती अगदी मोठा फटका मिस केला होता आणि त्यानंतर या फलंदाजाचा विचार केला तर नक्कीच पहिल्या चेंडूवरती स्वतःला सिद्ध करत असताना मोठा फटका सजवला. नक्कीच षटकाराच्या साह्यानं पुन्हा एकदा धावफलकाला टोटल विचार केला तर 46 या धाव्यांवरती जाऊन पोहोचलंय. पुन्हा एकदा अगदीच डाव्या एसटीचा बाहेर आलाय. वाईट चेंडू आलाय. अवंतर चेंडू आलाय. अजूनही जर खंडाळा संघाचा विचार केला तर सामना सोडायला खंडाळा संघ देखील तयार नाहीये. कारण पलसदरी संघाचा विचार केला तर जरूर 94 धाव्यांचा टार्गेट दिलाय. परंतु खंडाळा संघ अजूनही सामना सोडायला मात्र मैदानाच्या आतमध्ये तयार नाहीये. कारण मोठे फटके येत आहेत. षटकारांची आतिषबाजी होते. पुन्हा एकदा अवंतर चेंडू आलाय. पंच सांगतात हा चेंडू देखील अवंतर आलाय. चला वर्णे संघ आपला डिसिजन शतरक्षण यस आणि कुंभिवली संघाला प्रथम फलंदाजीचा आमंत्रण दिलाय. वर्णे संघ यानंतर आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता झाली. चला त्यानंतर जैतूची वाडी संघाचा कर्णधार आणि कांड्रोली संघाचा कर्णधार आपण मैदानाच्या आतमध्ये मैदानाच्या आजूबाजूला उपस्थिती दाखवली असेल तर नक्कीच इडा कमिटीला आपण कमिटीशी आपण संपर्क साधायचा आहे. आणि त्यानंतर इथून मात्र 2 धावा आणि 2 धाव्याने पुन्हा एकदा धावफलक हल्ला टोटल 50 या धाव्यांवरती. अजूनही अजूनही 6 चेंडू आणि 44 धाव्यांची गरज असणार आहे. खंडाळा संघाला जिंकायचं असेल तर 6 चेंडू 44. त्यामध्ये गोलंदाजाचा विचार केला तर गोलंदाज आदेशला मात्र एकच करायचंय. फक्त 6 चेंडू 6 षटकार जरी आले ना तरी काही बिघडणार नाहीये पलसदरी संघाचं. पण तू जर एखाद दुसरा भीमर चेंडू आला ना तर नक्कीच खंडाळा संघ पुन्हा एकदा सामन्यात कमबॅक करू शकतो. कारण 3 षटकांचा विचार केला तर 50 धावा लगवल्या तिथून. पहिलाच चेंडू नक्कीच
बॅट वरती आला नाहीये त्यानंतर एकच सिंगल मिळेल आणि आता मात्र सामन्यामध्ये औपचारिकता बाकी राहिले. गोलंदाजी मार्कवर आदेश अगदीच आता डावखुरी हाताचा फलंदाज त्यानंतर आता नक्कीच यंगस्टार खेळाडू पाहायला मिळेल. अगदीच 16 ते 17 वर्ष वयोगटातील हा खेळाडू पाहायला मिळते. संघाच्या ए टीम मध्ये जागा बनवली. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू काय घडलं जातंय नक्कीच. आता मात्र उजव्या एसटीच्या बाहेर आलाय पंचांना हा देखील चेंडू अव्वंतर घोषित केलाय. अव्वंतर धाव्याने पुन्हा एकदा धाव फलकावरती विचार केला तर फक्त धाव्यांचं अंतर कापू शकतो. पुन्हा एकदा अगदी मिडल ऑफ द बॅट पुन्हा एकदा झेल ड्रॉप झाले. बबलून च्या दिवसातली दुसरी झेल सोडली. कुठेतरी बबलूचा विचार केला तर नक्कीच समालोचन करत असताना नक्कीच प्रेक्षकांचे मन जिंकतो परंतु फलन आणि या गोलंदाजासाठी प्रत्येक विकेटसाठी 200चं कॅश प्राइज आलंय. त्यामध्ये 200 जसं साहेबांना 200 लगावले अकाउंट ओपन केलं आणि त्यानंतर गणेश देशमुख साहेबांना जसं अकाउंट ओपन केलं तसं लगेच म्हटलं जातं जसं म्हटलं आणि त्यानंतर पहिल्याच चेंडूवरती विकेट देखील आली. विलासने जरूर षटकारांची हॅट्रिक लगावली होती आणि त्यानंतर बबलूला देखील संधी होती परंतु बबलूने संधी मिस केली कारण गोलंदाजानं अगदी स्लोवर पद्धतीने चेंडू डिलिव्हर केला होता आणि त्यानंतर तो फटका नक्कीच मिस झाला होता. आणि आयवा कॅच साठी नक्कीच सर्वांसाठी सुवर्ण संधी. प्रत्येक कॅच साठी नक्कीच प्रभाकर देशमुख साहेबांकडून 200चं कॅश प्राइज देण्यात येईल. जबरदस्त चेंडू हाताळला परंतु पंच सांगता हा चेंडू देखील डाव्या एसटीच्या बाहेर आलाय. अव्वंतर चेंडू गोलंदाजांना फक्त सरळ चेंडू टाकायचा आहे जरी षटकार गेला तरी चालेल परंतु गोलंदाज अजूनपर्यंत लाईन भरकटत चाललाय. आता मात्र फाईन लेगचा खेळाडू मात्र 30 सर्कटच्या बाहेर काढलाय. जबरदस्त चेंडू जसा फाईन लेगचा खेळाडू 30 सर्कटच्या बाहेर आला त्यानंतर गोलंदाजानं थोडीशी लाईन पुढे ठेवली आणि चेंडूनं नक्कीच उसळी घेतली आणि एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. पुन्हा एकदा अव्वंतर चेंडू आलाय. काय घडलं जातंय कुठेतरी सरळ चेंडू फक्त मैदानाच्या आतमध्ये मोजून 6 चेंडू तरी टाकले असते 6च्या 6 जरी षटकार गेले असते तरी पलसदरी संघ मात्र इथून मैदानाच्या आतमध्ये विजयी झाला असता. पुन्हा एकदा मोठा फटका मिस टायमिंग स्ट्रोक. एक बॉल अजूनही बाकी आहे. शेवटचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बाकी राहिलाय. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक आणि इथून मात्र नक्कीच पलसदरी संघाने पुढील फेरीत प्रवेश केलाय आणि नक्कीच हडलक टीम खंडाळा. चला वर्णे संघ वर्णे टीम आपण त्वरित मैदानाचा ताबा घ्या आणि त्यानंतर सलामीची जोडी कुंभिवली संघाला देखील विनंती करतो आपण सलामीची जोडी मैदानाच्या बाजूने रवाना करायची. चला विलास होला आणि आदेश पारधी आपण जी षटकार हॅट्रिक आणि एक विकेट मिळाले आदेशला आपलं कॅश प्राइज मात्र जमा झालंय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय अर्थात ज्याचं नाव विलास होला. 10 चेंडू